32 नंबरचं एक्झाम्पल, किंमत काढा. वर्गमूळ 49 छेद या ठिकाणी पहा 1 2 3 4 4 वर्गमूळ दिलेले आहेत, परंतु टेन्शन घेण्याची गरज नाही. अंशाचा आपण नंतर विचार करणार आहोत. तोंडी सोडवायचं आहे उदाहरण आपल्याला. हे काय करतोय पहा आम्ही. पहा 64चं वर्गमूळ निघतंय. 64चं वर्गमूळ आलं 8. हे वर्गमूळ कॅन्सल करा, 8 इथे मिळवा. 17 आणि 8 25 झाले. 25चं वर्गमूळ 5. हे वर्गमूळ कॅन्सल झालं आणि 5 इथे वजा करा 41 मधून. 41 मधून 5 गेले, आले 36. 36चं वर्गमूळ आलं 6. हे वर्गमूळ कॅन्सल होईल. ह्या 1 मध्ये 6 मिळेल. 1 अधिक 6 7. 7चं वर्गमूळ निघत नाही. म्हणजे या छेदाची किंमत आली वर्गमुळात 7. आता अंशाकडे या. हे 49 लिहिणार आहेत आपण. वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7. वर्गमुळात 49 ऍडजस्टमेंट. हे वर्गमुळात 7 कॅन्सल झाले. उत्तर आलं वर्गमुळात 7 फक्त. पर्याय क्रमांक 2. थँक्स फॉर वॉचिंग. 32 नंबरचं एक्झाम्पल, किंमत काढा. वर्गमूळ 49 छेद या ठिकाणी पहा 1 2 3 4 4 वर्गमूळ दिलेले आहेत, परंतु टेन्शन घेण्याची गरज नाही. अंशाचा आपण नंतर विचार करणार आहोत. तोंडी सोडवायचं आहे उदाहरण आपल्याला. हे काय करतोय पहा आम्ही. पहा 64चं वर्गमूळ निघतंय. 64चं वर्गमूळ आलं 8. हे वर्गमूळ कॅन्सल करा, 8 इथे मिळवा. 17 आणि 8 25 झाले. 25चं वर्गमूळ 5. हे वर्गमूळ कॅन्सल झालं आणि 5 इथे वजा करा 41 मधून. 41 मधून 5 गेले, आले 36. 36चं वर्गमूळ आलं 6. हे वर्गमूळ कॅन्सल होईल. ह्या 1 मध्ये 6 मिळेल. 1 अधिक 6 7. 7चं वर्गमूळ निघत नाही. म्हणजे या छेदाची किंमत आली वर्गमुळात 7. आता अंशाकडे या. हे 49 लिहिणार आहेत आपण. वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7. वर्गमुळात 49 ऍडजस्टमेंट. हे वर्गमुळात 7 कॅन्सल झाले. उत्तर आलं वर्गमुळात 7 फक्त. पर्याय क्रमांक 2. थँक्स फॉर वॉचिंग.